नक्कीच पंचाने मैदानाचा ताबा घेतलेला आहे. मुख्य पंच अनिल सर आहेत आणि स्क्वेअर लेग पंच संजय ना संजय सर नक्कीच पंचांच्या भूमिकेत एक चांगलं काम करत असताना आज इथे एफसी ग्राउंड या मैदानावरती नक्कीच जे सहभागी झालेले आहेत. मॅचला नक्कीच सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये नक्कीच दाखल झालेले आहेत. सामना जर आपण पाहिला तर 4 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यावी. आणि एक मोठी लढत जी नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय. मॅचला नक्कीच सुरुवात होतीये. इथे आपण पाहतोय बॅकफुट वरती जागा बनवत डीप कव्हर रिजन मध्ये डीप पॉइंट रिजन मध्ये जो नक्कीच फटका खेळला गेला. मुख्य पंच नक्कीच कळवतात. मैदानामध्ये दाखल असताना मयूर यांच्या बॅट मधनं नक्कीच एक चौकार आला. परंतु मंगेश यावेळेस आपण पाहतो लोअर फुलटॉस चेंडू कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षणाची फार मोठी कमतरता नक्कीच दाखवते आणि बॅक टू बॅकचे 2 चौकार मयूर यांच्या बॅट मधनं जे आपल्याला पाहायला मिळतात. पुरस्कार इथे घेऊन जायचंय. मागच्या मॅच मध्ये त्याने 2 विकेट आपल्या नावावरती नक्कीच त्याने नोंद केलेल्या आहेत. परंतु मंगेश यांच्या गोलंदाजीवरती जर आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 चौकार जे नक्कीच खेळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल जे नक्कीच घेतले गेले. स्ट्राईक नक्कीच रोटेट होते आणि ती स्ट्राईक रोटेट होत असताना धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 9 धावा या धावफलकावरती ज्या नोंद केलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट वरती येत कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच तैनात आहे आणि झेल नक्कीच टिपला गेलाय. धक्का क्रमांक पहिला जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाज नक्कीच इथे बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला जो मैदानाच्या आतमध्ये लागला गेलेला आहे. राजा भाऊ यांना विनंती करतोय की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस स्वतः बॉलर थ्रूच्या माध्यमातून एक चांगली फील्ड करत असताना डॉट बॉल नक्कीच येतोय मैदानामध्ये. चांगला कमबॅक नक्कीच मंगेश या गोलंदाजाकडनं आपण पाहतोय. कारण पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार त्याने नक्कीच खर्च केल्या होत्या. परंतु 2 चेंडू मात्र सुरेख टाकले गेले. चांगला कमबॅक या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने 9 धावा नक्कीच त्याने खर्च केल्यात. परंतु कमबॅक मात्र सुरेख आहे. त्रिशाल जो आता स्ट्राईक एंडला आहे. इथे आपण पाहतोय फटका तर हवेत आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली जाईल का आणि झेल सुटला गेलाय. या 2 खेळाडूंमध्ये थोडीशी मिसफील्ड नक्कीच झाली आहे. झेल नक्कीच सुटला गेलाय आणि तो झेल सुटल्यानंतर 3 धावा ज्या नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच
मागच्या ज्या मॅच मध्ये त्याने 2 विकेट घेतल्या राजू भाऊ यांनी त्यांना जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. एक चांगली बॉलिंग केली आपल्या टीमसाठी नक्कीच त्याने मेहनत केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट आपल्या नावावरती नोंद केलेल्या आहेत. 40+ चे खेळाडू आहेत, परंतु आज या मागच्या मॅच मध्ये प्रशांत या खेळाडूने पहिल्या बॉलवरती षटकार मारला होता, तर त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक देत आहेत. प्रसाद यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. हो, इथे आपण पाहतोय एक डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलं स्टँड मध्ये षटकार. दोन्ही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्सच्या इथं पाठवायचंय, कृपया सहकार्य करा. दोन्ही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्सच्या इथं पाठवायचंय, सहकार्य करा जरा. साठे जो दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत, परंतु इथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे आणि झेल टिपला गेलाय. झेल नक्की प्रत्युत्तर आज नक्कीच दिलं गेलंय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 12 धावा या धावफलक 18 धावा, माफ करा, 18 धावा झालेल्या आहेत. नक्कीच आता तिसऱ्या क्रमांकासाठी बॅटिंगसाठी रोहित जो आता स्ट्राईक एंडला नक्कीच सज्ज होईल आणि रोहित या खेळाडूला आता मात्र खिंड ही लढवावी लागेल. साठे राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने स्ट्राईकला रोहित. पहिला चेंडू आपण पाहतोय, रोहितला वाटला की वाईट आहे की काय, परंतु तो बॉल त्याने सोडून दिलाय. परंतु मुख्य पंच कळवत आहेत एक सिंगल जे नक्कीच घेतली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. साठे हा चेंडू मला वाटतोय पंचांचं डिसिजन अंतिम राहील. पंच जो डिसिजन देतील तो फायनल असेल. नो बॉल. यष्टिरक्षकाने नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसरे पंच नक्कीच इथे उपस्थित आहेत. डिसिजन अजून पेंडिंग आहे. नो बॉल नाहीये. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. डॉट बॉल आहे.
डॉट बॉल नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय. साठे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने. इथे आपण पाहतो ऑफ स्टंप वरती सफळ होत पटकन नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षण फार दूरवरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार येतोय. 4 धावा. धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. एक पॉईंट 5 चा खेळ इथे नक्कीच समाप्त झालाय. अजूनही एक चेंडू जो शिल्लक आहे. एक बॉल या ओव्हर मधला जो नक्की शिल्लक आहे. साठे या गोलंदाजाचं स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. मयूर जो स्ट्राईक एंडला आहे. यावेळेस मुख्य पंच कळवतात नो बॉल. फ्री हिट नक्कीच असेल. एक संधी नक्कीच जी आता मयूरकडे असेल कारण नो बॉल असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस नो बॉलचा पुरेपूर फायदा नक्कीच घेतलाय. बॉल फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल नक्कीच होतोय आणि चेंडूशी मारायच्या पार. चौकार. 4 धावा. विजय थँक्यू. 28 धावा झालेत. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त नक्कीच झालाय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 28 धावा. जो तिसरं षटक घेऊन येतात प्रवीण जो तिसरे षटक घेऊन येतात. परंतु मयूर या खेळाडूने एक चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक 13 धावा वरती नक्कीच फलंदाजी करतात. एक अनुभवी गोलंदाज जो तिसरे षटक घेऊन येतोय. लेदर क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं. आज इथे फर्ग्युसन कॉलेज वरती आज इथे नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. तिसरे षटक जे घेऊन येत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्ह फटका नक्कीच घेतलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पूर्ण लॉंग ऑन रिझन मध्ये नक्कीच चेंडूला फील्ड करतोय. फेकी करतोय. तर नंतर त्यावरती 2 धावा ज्या नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच येतोय. चेंडूला फील्ड करतोय. तर नंतर घेतलेल्या 2 धावा. नक्कीच 2 चेंडूवरती 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्यात. यावेळेस शॉर्ट पिच बॉल कॉकर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि झेल नक्कीच टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 जो मैदानाच्या आतमध्ये
रोहित या खेळाडूची नक्कीच इनिंग नक्कीच इथे समाप्त होते. रोहितचा खेळ नक्कीच इथे समाप्त होतोय. पण रोहित यांची जागा घेण्यासाठी वसीम जो नक्कीच आला. यावेळेस आडव्या बॅटने फटका नक्कीच खेळ आला आला चेंडू पाठवतोय भिरकावून दिलाय स्टँड मध्ये षटकार. चौथ्या बॉलवरती प्रवीण यांच्या गोलंदाजीवरती नक्कीच हल्ला चढवलाय. आल्या आला वसीमने आपली पॉवर दाखवली की हीच माझी पॉवर आहे आणि नक्कीच पॉवर दाखवत असताना पहिल्या बॉलवरती एक षटकार जो त्याने ठोकला गेलाय. पण प्रवीण हा सुद्धा एक चांगला अनुभव गोलंदाज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा पॅटने फटका खेळाय मिड विकेट रिजन मध्ये षटकार आल्यानंतर चौकार जो ठोकला गेलाय. वसीमने सुरुवात तर चांगली केली. 2 चेंडूवरती 10 धावा, एक षटकार एक चौकार. आज काय खाऊन आलेत वसीम? नाश्ता मला वाटतं आज भरपूर केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस गती परिवर्तन नक्कीच टाकले गेले. स्लो बॉल कटर थोडासा नक्कीच आपण पाहत असताना त्यावरती घेतले गेलेल्या 2 धावा नक्कीच आपण पाहतोय. ओव्हरची नक्कीच समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 44 धावा या धावफलकावरती नोंद केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर मंगेश या गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट जे नक्कीच त्याने नावावर नोंद केली होती. तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं साठे यांनी 16 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर प्रवीण हे आले होते, परंतु त्यांच्या ओव्हरमध्ये सुद्धा 16 धावा त्याने खर्च केलेल्या होत्या. शेवटचं षटक जे घेऊन येत आहेत समीर, जे शेवटचं षटक घेऊन येत आहेत आणि स्वतः या टीमचे कर्णधारावरती नक्कीच खूप मोठी जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी आज इथे मैदानामध्ये दाखवत असताना गोलंदाजीवरती सज्ज होतात. यावरती बॅकफूट वरती येत एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच त्याने चौकार जो नक्कीच अडवला आहे आपल्या संघासाठी. परंतु थोडेसे मिसफील्ड नक्कीच होते समीर यांच्याकडनं. परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच त्याने खर्च केलेल्या आहेत. मयूर सुद्धा एक चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. जो स्ट्राईक एंडला आहे समीर, राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. यावेळेस बॅटची कट आणि मयूरची इनिंग इथे समाप्त होतीये. सिकंदर जे आता स्ट्राईक एंडला असेल, मयूर यांची जागा घेण्यासाठी आता स्ट्राईक एंडला आहे सिकंदर.
परंतु समीर एक चांगली गोलंदाजी करतात. त्यावेळेस बॅकफूटवरती क्षेत्ररक्षणाचा गॅप नक्कीच शोधला गेलाय आणि तो गॅप शोधत चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. झालेले आहेत. अर्धशतक जे नक्कीच झालेलं आहे टीमचं झालंय. समीर पुन्हा एकदा सज्ज होतात. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. सिंगल तर घेतले गेले आणि इथे 2 धावा त्या नक्कीच कंप्लीट होतात. काउकवर रिजन मध्ये नक्कीच फटका खेळला होता, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथं आपण पाहिलं गेलंय. आणि त्या 2 धावा घेतल्यानंतर 2 खेळाडूंमध्ये थोडीशी नक्कीच बातचीत नक्कीच होते आणि ती बातचीत होत असताना मला वाटतंय 3.4 चा खेळ इथे समाप्त होतोय. शेवटचे 2 बॉल जे या ओव्हर मधले शिल्लक आहेत. हो, यावेळेस इथे आपण पाहतोय फटका तर सुरेख आहे. क्षेत्ररक्षण फार दूरवरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हर रिजन मध्ये चौकार येतोय. करत परंतु लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे आणि तो तैनात असताना त्यावरती 75च्या धावा सांगायच्या. 2 धावा. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त नक्कीच झाला. 58 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 59 धावांचं जे आव्हान दिलेलं आहे. पण तुम्ही जर त्यांना सहकार्य केलं तरच. तुम्ही जर सहकार्य नाही केलं तर तुम्हाला 3 ओव्हरची सुद्धा मॅच खेळवतील किंवा 2 ओव्हरची सुद्धा खेळवतील, कारण तो डिसिजन त्यांच्याकडे राहणार आहे. प्रत्येक टीमच्या कॅप्टन जर त्यांना सहकार्य केलं ना तर ते तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. चला फिल्डिंग टीम, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं.
कृपया सहकार्य करा, जरा पटपट सहकार्य करा. राजूभाऊ साने या टीमचे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. अनिकेत जगताप टीमचे कर्णधार टॉस साठी यायचंय. अनिकेत जगताप या टीमचे कर्णधार, आपण टॉस साठी यायचंय. मॅचला नक्कीच जी सुरुवात होते, पहिल्या इनिंगचा खेळ नक्कीच समाप्त झालाय. दुसऱ्या इनिंगला जे नक्कीच सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज आज या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय, बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण नक्कीच तिथे चेंडू खाली, परंतु सुरेख प्रयत्न केलाय, परंतु शेवटच्या क्षणी जो नक्कीच झेल सुटला गेला आणि तो झेल सुटल्यानंतर मला वाटतं 2 धावा ज्या नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत. समीर जे स्ट्राईक एंडला आहेत आणि समीर नक्कीच या आपल्या टीमचे कर्णधार जे आज इथं या मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आधी जो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, आधी यांच्या पहिल्या चेंडूवरती एक चांगलं क्षेत्ररक्षण जो आपण तिथं पाहिलं गेलंय. आधी जो स्ट्राईक एंडला आहे. इथे आपण पाहतोय समीर यांच्या बॅट मधनं मला वाटतंय एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण नक्कीच पाहिलं गेलंय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि तो क्षेत्ररक्षण आपण पाहत असताना 2 धावा, 2 धावा नक्कीच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचं इथं टॉस नक्कीच होणार आहे. आणि चांगली गोलंदाजी आधी या गोलंदाजाकडनं नक्कीच आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला समीर, यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची फार मोठी कमतरता आणि ते चौकार एक लॉंग ऑन रिजन मध्ये जो येतोय समीर यांच्या पॅट मधनं चौकार. सृष्टी फाउंडेशन या संघाने
ला चढवलं समीर या फलंदाजाने. आणि नक्कीच समीर या फलंदाजाला आज इथे मात्र बॅटिंग हे करावे लागेल, कारण एक जबाबदारी आहे त्यांच्याकडे, एक अनुभव आहे आणि तो अनुभव आज इथे मैदानामध्ये दाखवावा लागेल. इथे आपण पाहतोय पॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नक्कीच निसवतोय, झेल नक्कीच टिपला गेलाय. तशा तसं नक्कीच प्रतिउत्तर आज नक्कीच दिलं गेलंय, टाकून दिलंय आधी या गोलंदाजाने, कारण चौथ्या बॉलवरती आज चौकार नक्कीच झाला. त्यानंतर पाचव्या बॉलवरती प्रतिउत्तर आज नक्कीच दिलं गेलंय आणि एक सुरेख झेल आज नक्कीच टिपला गेलाय वाजवाटीचे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस इथे आपण पाहतोय पॅक टू पॅक चे दोन फलंदाज नक्कीच बाद केलेत आधी या गोलंदाजाने. मध्ये 8 धावा त्याने खर्च केला, परंतु दोन फलंदाजांना त्याने नक्कीच माघारी पाठवलं. समीर या चांगल्या फलंदाजाला त्याने माघारी पाठवला, तर नंतर आतिशला सुद्धा त्याने बाद केला. बॅक टू बॅकचे दोन फलंदाज त्याने बाद केलंय. तर नंतर सेकंड ओव्हर वसीम जो नक्कीच दुसरं षटक घेऊन येतोय. हो, यावेळेस इथे आपण पाहतोय फटका तर खेळला गेला, क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. कॉकओव्हर रिजन मध्ये जो फटका नक्कीच खेळला गेलाय आणि इथं पंचांकडे नक्कीच अपील केली गेली आहे. टीम मीटिंग करू नका, सहकार्य करा. तिसरे पंच डिसिजन नक्कीच नॉट आउट येतंय. तिसरे पंच इथं कळवत आहेत आणि त्यावरती 2 धावा ज्या नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 10 धावा झालेल्या आहेत. अक्षय जो स्ट्राईक इनला आहे, परंतु गोलंदाजी मार्कवर वसीम जो राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने सज्ज होतोय. यावेळेस 50 वेगाने टाकला गेलाय. कोलवा टप्प्याचा बॉल जो त्याने टाकला गेलाय. अक्षयला काही बॉल समजलेला नाही, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकत नाही. डॉट बॉल नक्कीच येतोय. एक चांगलं कमबॅक वसीम या गोलंदाजाकडनं जो आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने खर्च केल्या. तर नंतर दुसरा बॉल जो नक्की डॉट बॉल टाकला जातोय. हो, यावेळेस आडवा पॅटने फटका खेळाय. क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, तर टोटल 5 धावा त्याने रोखल्या गेल्यात. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय.
11 धावा या धावफलकावरती नोंद केलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हो, यावेळेस बॅकफुटवरती पॉइंट रिजन मध्ये फटका नक्कीच खेळा. एक सिंगल आज नक्कीच घेतली गेली आहे. सिंगलने नक्कीच धावसंख्येत नक्कीच भर होते. धावसंख्या 1ने वाढली जाते. धावसंख्या होते 12 धावा. एक चांगली गोलंदाजी वसीम या गोलंदाजाकडनं आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आधीने सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली. 8 धावा त्याने खर्च केल्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये वसीम या गोलंदाजाने आतापर्यंत 4 धावा ज्या त्याने नक्कीच खर्च केल्या. त्यावेळी स्टेप आउट करत फटका नक्कीच खेळा. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षण नक्कीच येतोय आणि तो क्षेत्ररक्षण येत असताना चेंडूला फील्ड नक्कीच करतोय. त्यावरती घेतलेली सिंगल, परंतु बॅकअप साठी मात्र क्षेत्ररक्षण येत असताना स्वतः बॉलर थ्रूच्या माध्यमातून तो चेंडू नक्कीच फेकी केली गेली. एक सिंगल जे नक्कीच घेतली गेली आणि ती सिंगल घेतली जात असताना स्ट्राईक नक्कीच रोटेट होतीये. हो, यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय आणि तो डॉट बॉल आपण पाहत असताना मला वाटतोय ओव्हरची समाप्ती जे नक्कीच होते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त नक्कीच होतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर आमचे स्कोरर मित्र सांगतात 13 धावा या धावफलकावरती ज्या नोंद केलेल्या आहेत. टीम मिटिंग करू नका, जरा सहकार्य करा. फिल्डिंग टीम मिटिंग करू नका, सहकार्य करा. नक्कीच वसीम या गोलंदाजाने फक्त दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा ज्या त्याने खर्च केलेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी वसीम यांच्या गोलंदाजीमधून आपण पाहिली गेली आहे. बॉलरचं नाव सांगा. शाबाद जो तिसरे षटक घेऊन येतोय. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल नक्कीच त्याने टाकला गेलाय शाबादने, परंतु लॉंग ऑन मधनं क्षेत्ररक्षण येतोय. दुहेरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि इथे पाहतो आपण मैदानामध्ये जल्लोष नक्कीच पाहत असताना. टीम मिटिंग करू नका. जल्लोष नक्कीच आपण पाहतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण, दुहेरीचा प्रयत्न केला आणि तो दुहेरीचा प्रयत्न करत असताना मला वाटतं इथे तिसरे पंच नक्कीच इथे बघत आहेत आणि ते डिसिजन अजून पेंडिंग आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहत असताना लॉंग ऑन मधनं एक डायरेक्ट हिट नक्कीच त्याने केला. आणि इथे तिसरे पंच कळवतात फलंदाज बाद आहे. मयूर याने एक जबरदस्त एक हिट करत असताना फलंदाज नक्कीच तिथे बाद झाला. पुन्हा एकदा डॉट बॉल नक्कीच येतोय मैदानामध्ये. शाबाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
यावेळेस मिस टाइम फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षण फार दूरवरनं येतोय. मिड विकेट मधनं क्षेत्ररक्षण येत असताना चेंडूला फील्ड करतोय आणि तो फील्ड करत असताना फेकी नक्कीच शाबाज या गोलंदाजाकडे करत असताना 2 धावा नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये. दोन 2.4चा खेळ नक्कीच इथे समाप्त होतोय. शाबाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना शॉर्ट पिच बॉलचा चेंडू नक्कीच त्याने टाकला गेलाय आणि इथे 2 धावा ज्या नक्कीच पूर्ण होतात. इथे आपण पाहतोय डॉट बॉल जो नक्कीच मैदानामध्ये येतोय आणि तो डॉट बॉल पाहत असताना 3 षटकांचा खेळ इथे नक्कीच समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 19 धावा या धावफलकावरती त्याने नोंद केलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 39 धावा, 40 धावा या बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेस आहे. कृपया टीम मीटिंग करू नका, सहकार्य करा. फिल्डिंग टीम वसीम भाई सहकार्य करा जरा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस आहे. सहा चेंडू 40 धावा, 40 धावा 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. तर शेवटचं षटक घेऊन येतोय सिकंदर, तो शेवटचं षटक घेऊन येतोय. हो, इथे आपण पाहतोय पहिला चेंडू आणि चेंडू हवेत आणि सिकंदरने झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. विजय, शेवटचे 5 चेंडू आणि 40 धावांची गरज हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. काय होणार या मॅच मध्ये? एखादा नो बॉल पडला, त्यावरती षटकार आला, सामना अजून रंगतदार होईल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचे 5 चेंडू आणि 40 धावा. सिकंदर राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. यावेळेस मी बोललो होतो, आज जर सिकंदरने नो बॉल टाकला असता तर त्याच्यावरती 7 धावा आल्या असत्या. त्यावेळेस मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षण लॉंगॉनवरनं नक्कीच चेंडूला दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय. त्यावरती घेतलेल्या 2 धावा नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 25 धावा झालेल्या आहेत. सृष्टी फाउंडेशन टीमचे कर्णधार, आपण लगेच त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचाय. रेडी राहायचंय, सहकार्य करायचंय. सृष्टी फाउंडेशन टीमचे कर्णधार, ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये ताबा घ्यायचाय. लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शेवटचे 2 चेंडू आणि 30 धावा. मला वाटतं आता सामना इथे एका बाजूने पराभव झालेला आहे. सिकंदर पुन्हा एकदा सज्ज होतं राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका नक्कीच खेळाय. लॉंग ऑफ मधनं क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल नक्कीच जी घेतली गेली आहे.
आणि ते विजयी संघ ठरतोय ऋषिकेश भाऊ जाधव हा संघ इथे विजयी ठरतोय. या टीमचं नक्कीच सहर्ष स्वागत. चला सृष्टी फाउंडेशन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सृष्टी फाउंडेशन चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनोद कुराडे आपल्याला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सहकार्य करा. सृष्टी फाउंडेशन